हॅलो, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड महान सामर्थ्यशाली नावामध्ये आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सलाम. बऱ्याच दिवसांचा गॅप पडला. मध्यंतरी काही दिवस काही कारणास्तव व्हिडिओ बनवू शकलो नाही, पण पुन्हा एकदा आज संधी मिळाली, वेळ मिळाला आहे आणि म्हणून विचार केला की चला देवाचं वचन लोकांना शेअर करूया, काही गोष्टी सांगायचा शिकवायचा प्रयत्न करूया. आणि म्हणून मी आज पुन्हा एकदा देवाची काही वचनं घेऊन तुमच्या समोर आलो. या तर थोडा वेळ अगदी परमेश्वराच्या वचनांकडे जाऊया. काही वचनं आपण पाहूया, ऐकण्याचा प्रयत्न करूया, शिकण्याचा प्रयत्न करूया. आणि मत्तेकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये 28व्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला काय म्हणतं आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 28वं वचन. आणि तिथं असं म्हटलं की परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साह्याने भूते काढीत आहे तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. आणि देवाचं राज्य आमच्यावर आलं आहे असं नेमकं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय. त्याचा नेमका अर्थ काय आहे? काय आमच्यावर देवाचं राज्य आलंय म्हणजे नेमकं काय झालंय? मत्तेकृत शुभवर्तमानात जर 4थ्या अध्यायामध्ये जर तुम्ही गेलात तर 23व्या वचनामध्ये तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालिलभर फिरला. आणि हा प्रभू येशू ख्रिस्त गालिलमध्ये अनेक लोकांना देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवत होता, लोकांचे रोग बरे करत होता, लोकांचे आजार बरे करत होता, लोकांना बंधनातून मुक्त करत होता, भूतग्रस्तांना त्या सगळ्या जोखडातून तो बाहेर काढत होता. आणि अद्भुत असं काम करत प्रभू येशू ख्रिस्त गालिलमध्ये फिरत होता असं बायबल सांगितलं. मग लुकृत शुभवर्तमानात 10व्या अध्यायामध्ये जर तुम्ही गेलात तर 10वा अध्याय आणि 9वं वचन काय म्हणतं? त्यात जे दुःखनाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त इथे लोकांना, त्याच्या शिष्यांना सांगतोय की तुम्ही जे दुःखनाईत असतील त्यांना बरे करा. त्यांना त्याने अधिकार दिलेत आणि तो त्यांना असं म्हणतो की लोकांना सांगा की देवाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की देवाचं राज्य तुमच्या जवळ आलेलं आहे. आणि बायबल आम्हाला असं म्हणते की देवाचे राज्य आले आहे. येशू म्हणतो की देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. काय आहे देवाचं राज्य नेमकं? आम्ही विश्वास ठेवलाय. बायबल असं म्हणते की योहान 1:12 जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला ते त्याचे पुत्र आहेत. मग आम्ही जर येशूचे पुत्र आहोत, विश्वासाच्या द्वारे जर आम्ही देवाची लेकरं आहोत, तर आम्ही त्याची लेकरं म्हणून त्याचं राज्य आमच्या जीवनामध्ये आलेलं आहे काय? आम्हाला आज थोडासा विचार करायचा. देवाचं राज्य समजत नाही आणि बायबल असं सांगते की येशू कोणाला ख्रिश्चन बनवायला आला नाही. प्रभू येशू ख्रिस्त हा कोणाला ख्रिश्चन बनवायला आलेला नाही. ख्रिस्ती लोक किंवा ख्रिश्चनिटी हे येशू ख्रिस्ताच्या नावावरून पडलेलं नाव आहे. येशू ख्रिस्त कोणाचा धर्म बदलायला आला नाही, कोणाची जात बदलायला आली नाही. तर जात आणि सगळ्या प्रकारचे धर्म हे मनुष्यांनी निर्माण केलेले आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त कोणाचं काहीच बदलत नाही. तो तुमचं आणि माझं जीवन बदलायला या जगामध्ये आला. हालेलुया. तो तुमचं आणि माझं जीवन बदलतो. तो आमच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या कार्य करतो. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये तो कार्य करतो. आणि प्रियांनो, तुमचं जीवन तो बदलायला आला. मग आता आज मला स्वतःलाच एक पडलेला प्रश्न आहे की एम आय इन द ख्रिश्चनिटी और एम आय इन द किंगडम ऑफ गॉड? मी देवाच्या राज्यामध्ये आहे का मी ख्रिश्चन आहे? मी धर्मामध्ये आहे का मी देवाच्या राज्यामध्ये आहे? मी ख्रिस्ती धर्मामध्ये आहे का मी देवाच्या राज्यामध्ये आहे? हा प्रश्न आज तुम्हालाही पडायला पाहिजे. परंपरेने दर संडेला नित्यनियमाने चर्चला जाणारे लोक, परंपरेने ख्रिसमस साजरा करणारे, फक्त ईस्टर आणि गुड फ्रायडे साजरा करणारे लोक, फक्त परंपरा पाळणारे लोक, त्यांच्या जीवनामध्ये देवाचं राज्य आहे काय? आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये विचार करायचा आहे.
आम्ही ख्रिश्चन धर्मामध्ये आहोत की आम्ही देवाच्या राज्यामध्ये आहोत? आणि जर आम्ही देवाच्या राज्यामध्ये आहोत तर बायबल आम्हाला अनेक गोष्टी त्याच्यामध्ये शिकवतं. मी आज तिकडे जाणार नाही, पुढच्या वेळेस नक्कीच मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेल. परंतु आज आम्हाला एक शॉर्टमध्ये मला तुम्हाला मेसेज द्यायचा आहे की आम्हाला आज थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. मी कुठल्या चर्चला जातोय, मी कुठल्या डिनॉमिनेशनचा आहे, मी कुठल्या पंथाचा आहे, मी कोणत्या चर्चला जातोय, कोणत्या पास्टरला फॉलो करतोय, हे महत्त्वाचं नाही. बायबल आम्हाला सांगते मी येशूला फॉलो करतोय का? मी नित्यनियमाने गाणे गातोय. अनेकदा तर गाणे गायचे म्हणूनच गायले जात आहेत, त्या गाण्याचा अर्थही समजत नाही, काय गातोय तेही समजत नाही, आणि फक्त गाणं संपवायचंय म्हणून गाणं गायचंय. गाणं गाणाऱ्यालाही त्या शब्दांचा अर्थ अनेकदा समजलेला नसतो, तो फक्त गायचं म्हणूनच गात असतो. काय आहे ही ख्रिश्चनिटी? काय आहे हा धर्म? किंवा काय आहे देवाचं राज्य? आम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजेत. आणि जर त्या समजत नसतील तर थोडंसं आम्ही चुकीच्या ट्रॅकवर आहोत असं म्हणायला हरकत नाही. निश्चित आम्ही विश्वास ठेवलेला आहे, आम्ही विश्वासाद्वारे त्याची लेकरं आहोत. परंतु विश्वास तर प्रभू येशू ख्रिस्तावरती, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता त्यावेळेला सगळ्यांनीच त्याच्यावर विश्वास ठेवला होता. झुंडीच्या झुंडी त्याच्या पाठीमागे, थव्यांचे थवे त्याच्या पाठीमागे चालत होते असं बायबल आम्हाला सांगतं. पण काय सगळ्यांनीच विश्वास ठेवलेला होता का? ते फक्त चिन्ह चमत्कारासाठी त्याच्याकडे येत होते. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य किती होते? फक्त 12 जण होते. त्याने 72 शिष्य देखील नेमले होते, पण ते 72 तर कुठेच आम्हाला सापडले नाहीत नंतरच्या काळामध्ये. प्रियांनो, आम्हाला आज विचार करायचा आहे. त्या 12 शिष्यांपैकी देखील ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलंय, वधस्तंभावरती टांगण्यात आले, त्यावेळेला एकच शिष्य तिथं त्याच्या संगती उभा असलेला आम्हाला पाहायला मिळतो. त्या वधस्तंभाजवळ फक्त एकच शिष्य होता, बाकीचे सर्वजण पळून गेले होते. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे चालणारे, त्याला फॉलो करणारे लोक आहोत का? आज आम्हाला विचार करायचा आहे. देवाचं राज्य आमच्यामध्ये आहे का? देवाचं राज्य आमच्यामध्ये आहे का? आम्ही देवाच्या वचनांप्रमाणे जगण्याऐवजी फक्त विश्वास ठेवलाय आणि जे एक चाकोरीबद्ध जीवन ज्याला म्हणूया, फक्त आम्ही तसंच करतोय. काल एका व्यक्तीचा मला एक फोन आला आणि त्यांनी मला असं सांगितलं की आम्हाला पेंटिकॉस्टल चर्चेसमध्ये जसं हालेलुया, प्रेज द लॉर्ड जोरात ओरडून तिथे बोललं जातं तसं मला आवडत नाही. आणि मला प्रश्न पडला थोडासा, स्वर्गामध्ये तर हालेलुया, पवित्र 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 तू आहेस, जो होतास आणि जो येणार आहे, असं सातत्याने म्हटलं जात आहे. त्या सिंहासनासमोर 24 वडील उपडे पडतात आणि त्यांना जे क्राऊन दिलेले आहे, त्यांच्या डोक्यावर जो मुकुट आहे तो ते काढून बाजूला ठेवतात असं प्रकटीकरणात सांगितलंय. आणि तिथे सातत्याने देवाची स्तुती केली जाते, न थांबता न थकता, रात्रंदिवस. तुम्ही जर पृथ्वीवरती जर देवाची स्तुती आराधना करू शकत नसताल तर स्वर्गात तुम्हाला कोण घेणार आणि कशासाठी घेणार? हा मोठा प्रश्न आहे. जर आम्हाला इथे पृथ्वीवरती जर देवाची स्तुती आराधना करायला आवडत नसेल, किंवा आम्हाला ती करता येत नसेल, किंवा आम्ही ते शिकण्याच्या प्रयत्नात नसेल, जर आम्ही देवाची स्तुती समजून उमजून करत नसेल, आम्हाला देवाची आराधना कशी केली जाते हेच समजत नसेल, तर प्रियांनो थोडासा मोठाच प्रश्न आहे. परंपरेतून थोडंसं बाहेर निघायचा प्रयत्न करूया. देवाचं राज्य आमच्यामध्ये आहे काय? देवाचं राज्य आमच्यावर आलंय काय? प्रभू येशू ख्रिस्त ज्यांना ज्यांना बरं करत होता त्यांना तो म्हणत होता की देवाचं राज्य तुमच्या जवळ आलेलं आहे. तो म्हणतो मी रोग आजार विकार बरे करतो, म्हणजे देवाचं राज्य तुमच्या जवळ आलेलं आहे. म्हणजेच देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याच्या ठाई होतं. आणि प्रेषितांच्या कृत्यात 1 अध्यायामध्ये 8व्या वचनात जर तुम्ही गेलात तर तिथे तेच सांगितले की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. योहान 3:3 मध्ये गेलात तर नव्याने जन्मल्याशिवाय आमच्यावर देवाचं राज्य येणार नाही. प्रियांनो,
कोणालाच देवाच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही नव्याने जन्मल्याशिवाय. आमचा नवीन जन्म झालाय का? आणि जर नवीन जन्म झाला नसेल तर कुठेतरी आम्ही चुकीच्या ट्रॅकवर आहोत. आम्हाला आज थोडासा विचार करायचा. आम्ही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा प्रयत्न करतोय का? आम्हाला आज विचार करता आला पाहिजे. मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये आणि 5व्या अध्यायामध्ये असं म्हटले की जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होते. तहान आणि भूक लागलेली असेल तरच तृप्त केले जाणार आहात. तहान नाही, भूक नाही, मग समोर पंचपक्वानाचं ताट जरी आलं तरी त्याची किंमत वाटणार नाही. प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे. आज आमच्याजवळ बायबल उपलब्ध आहे, अनेक संदेष्टे आहेत, अनेक देवाचे सेवक आहेत जे देवाचं वचन अतिशय धैर्याने गाजवत आहेत. आणि अशा सगळ्या गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करतोय का? आम्ही देवाच्या आत्म्याने भरून जगायचा प्रयत्न करतोय का? बायबल आम्हाला योहान 4:24 मध्ये म्हणतं की आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करणाऱ्यांच्या तो शोधामध्ये आहे. आम्ही कशी त्याची उपासना करत आहोत? आम्ही आमच्या स्वतःचं समर्पण कशा प्रकारे करत आहोत? फक्त व्हिडिओवरती, यूट्यूबवरती एखादा मेसेज अटेंड केला, एखादं चर्च अटेंड केलं, किंवा आम्ही प्रत्यक्षात एखाद्या चर्चमध्ये जाऊन बसलो, दर रविवारी आम्ही नित्यनियमाने चर्चला जातो, म्हणजे आम्ही ख्रिस्ती झालोय का? म्हणजे देवाचं राज्य आमच्यावर आलंय का? आम्हाला आज विचार करायचा. काय आम्ही खरा पश्चाताप केलाय का? आम्ही पश्चाताप करणारे लोक आहोत का? बायबल असं म्हणतं, पश्चातापास योग्य ते फळ द्या. आम्ही पश्चाताप करून आम्ही त्या पश्चातापाला योग्य ते फळ देणारे लोक आहोत का? प्रेषितांची कृत्ये आणि 17वा अध्याय आणि 30व्या वचनात मध्ये गेलात तर तिथे असं म्हटले की अज्ञानाच्या काळाकडे परमेश्वराने डोळे झाक केली, परंतु आता सगळ्यांनी सगळीकडे पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो. आज्ञा आहे, पश्चाताप करणं ही एक आज्ञा आहे. पश्चाताप तुम्हाला आणि मला करायलाच हवाय. पण जर आम्ही पश्चातापच करत नाही तर आमच्यावरती देवाचं राज्य कसं येईल? आम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश करायचा आहे का? हा आज मोठा प्रश्न तुम्हाला आणि मला पडला पाहिजे. आणि जर देवाच्या राज्यात प्रवेश करायचा आहे, जिथं सगळ्या प्रकारचं शांती असेल, सगळ्या प्रकारचा आनंद असेल, जिथं सुख समाधान, जिथं सगळ्या प्रकारचं आरोग्य असेल, तुम्हाला आणि मला जे आरोग्य मिळावं म्हणून जो प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती आमच्यासाठी टांगला गेला, मारला गेला, त्याने वाहिलेल्या रक्ताच्या द्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त होतं, आमच्या पापांची क्षमा होती असं बायबल सांगतं. आणि मग ते राज्य जर आमच्या जीवनामध्ये यावं असं वाटत असेल तर आम्हाला आज थोडासा विचार करावा लागेल. पुन्हा एकदा आम्हाला आज विचार करायची गरज आहे. प्रियांनो, आम्ही देवाच्या राज्यामध्ये आहोत की आम्ही इतर धर्मांप्रमाणे एका ख्रिश्चन धर्मामध्ये आहोत? आणि मला असं म्हणावं लागेल की ख्रिश्चन धर्म हा इतर धर्मांप्रमाणेच कुठेतरी मृतवत अवस्थेमध्ये आहे. ते राज्य जे बाहेरून दिसत नाही, ते इनविजिबल असं आहे, परंतु ते पृथ्वीपेक्षाही ते असली असं आहे. देवाचे राज्य, एखाद्या राज्यामध्ये जर तुम्ही गेलात आणि त्या राज्यामध्ये जर खूप सारे भिकारी रोडवरतीच असतील तर त्या राजाला नावं ठेवली जातील. परंतु जर तुम्ही बायबलमध्ये गेलात तर प्रभू येशू ख्रिस्त अनेक भिकाऱ्यांना, अनेक गोरगरिबांना तो मदत करत किंवा तो रोग्यांना बरं करत तो चालला होता. प्रभू येशू ख्रिस्त हा सगळ्यात प्रेमळ राजा आहे. हालेलुया. आमचा देव सगळ्यात प्रेमळ असा देव आहे, ज्या देवाने त्याचा एकुलता एक पुत्र राखून न ठेवता या जगासाठी अर्पण केला. तुम्ही आणि मी वाचले जावेत, तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा केली जावी, तुमचे आणि माझे देवासंगतीचे बिघडलेले नाते संबंध पुन्हा प्रस्थापित व्हावेत, म्हणून त्याने त्याचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला. तो प्रभू येशू ख्रिस्त जो या जगात आला, तुमच्या माझ्यासाठी मारला गेला आणि तिसऱ्या दिवशी मरणावरती विजयी होऊन तो पुन्हा उठला आणि तो स्वर्गात गेला आणि खूप लवकर तो पुन्हा एकदा येत आहे. आणि मग तो येत असताना तुम्ही आणि मी त्याच्यासाठी तयारी करत आहोत काय?
त्याचं राज्य आमच्यावर आलेलं आहे काय? मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगतो. पवित्र आत्म्याचा शिक्का तुमच्यावर आणि माझ्यावर मारलेला आहे. आणि तो पवित्र आत्म्याचा शिक्का काय आहे, आम्ही कशा प्रकारे विजयी होणार आहोत, हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी नक्की घेऊन येतो. थोडंसं वचन शिकूया प्रियांनो, वचनाकडे लक्ष देऊया, सातत्याने बायबल वाचायचा प्रयत्न करा. आम्ही देवाच्या वचनाच्या विरुद्ध किंवा देवाच्या वचनाच्या बाहेर जाऊन जर आम्ही वागू तर निश्चितच परमेश्वर शिक्षा करणारा परमेश्वर आहे. त्याच वेळेला तो दयामय देखील आहे, तो मंदक्रोध देखील आहे. आणि आम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे जर आम्ही वागू तर तो अद्भुतरित्या आम्हाला आशीर्वादित करणाराही परमेश्वर आहे. विचार करा प्रियांनो, खूप थोडे लोक आहेत जे त्याला ओळखतात. आम्ही अजून त्याला कदाचित ओळखलं नाही. देवाचं प्रेम आम्हाला अजून कदाचित समजलं नाही. आणि म्हणून देवाचं राज्य आमच्या जीवनामध्ये आलेलं नाहीये का? देवप्रीती आहे हे सगळ्या विश्वासणाऱ्यांना माहीत आहे, परंतु ती प्रीती आमच्यामध्ये आहे काय? आम्ही इतरांवरती प्रीती करणारे लोक आहोत काय? आज विचार करूया. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाने आपापल्या जीवनात विचार करायला शिका. आणि जर नाही तर आम्ही कुठेतरी चुकीच्या ट्रॅकवर आहोत. चुकले असताल, पडले असताल प्रियांनो, पण मला आज सांगू द्या, परमेश्वर पुन्हा एकदा त्याच्या सामर्थ्याच्या उजव्या हाताने तुम्हाला सावरून धरायला तयार आहे. तुम्ही आज तुमचं अंतःकरण घेऊन त्याच्याकडे जाणार आहात का? आज विचार करा. देवाचं राज्य तुमच्यावर आलंय का? देवाच्या राज्यात तुम्ही आहात का कुठेतरी थांबलेल्या अवस्थेमध्ये, एखाद्या परंपरेमध्ये तुम्ही कुठेतरी अडकलेले आहात? फक्त संडे टू संडे चर्चला जाणारे आहात काय? बाकीचे दिवस काय करत आहात? विचार करा. आज थांबूया आपण इथं. एक छोटीशी प्रार्थना करतो तुमच्यासाठी आणि थांबूया आपण. धन्यवाद देतो जिवंत देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव तुला देत तुझ्या दयासनापुढे. परमेश्वर, आजच्या वचनांच्या द्वारे पुन्हा एकदा तू माझ्याशी बोललास. तू ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी बोललास. माझा विश्वास आहे प्रत्येकाचं मन, हृदय, अंतःकरण तुझ्या हातात घे. आणि जिवंत देवा, आम्हाला प्रत्येकाला तुझ्या वचनात अधिक चालव, वाढव. तुझं राज्य आमच्यामध्ये उतरून येऊ देत परमेश्वरा. तुझ्या राज्यामध्ये जगणारे आम्ही लोक असावेत. तुझ्या सामर्थ्यामध्ये आम्ही जगणारे लोक असावेत. तुझ्या पवित्र आत्म्याने भरून आम्ही तुझी उपासना करणारे लोक असावेत. म्हणून तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर अशी मी तुला आज विनंती आणि प्रार्थना करतो. दया कर, कृपा कर. हा व्हिडिओ ऐकणाऱ्या, पाहणाऱ्या प्रत्येक भावाला, बहिणीला प्रभू येशूच्या नावात तू आशीर्वादित कर. प्रत्येक लेकराचा तू ताबा घे परमेश्वर पित्या. आणि जिवंत देवा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू परिवर्तन कर. प्रत्येकाचं जीवन बदललं जाऊ देत, हीच आज नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. इथून पुढचा वेळ तुझ्या हातात सोपवतो. प्रत्येकाला येशूच्या नावात तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या सर्व गरजा तू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पूर्ण कर. आणि माझ्या जिवंत देवा, तू प्रत्येकाला तुझ्या दैवी आरोग्याचा स्पर्श कर अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली, म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थांबूया तर मग आज इथे आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. लवकरच भेटूया. आता जास्त गॅप देणार नाही मी. लवकर व्हिडिओज बनवायचा प्रयत्न करेल. आणि प्रियांनो, तुमचं प्रेम राहू द्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काय चुकीचं वाटलं असेल नक्की कमेंट करा. मला काय दुरुस्ती करायची त्याच्यामध्ये तुम्ही सांगा. कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओज हवेत किंवा शिक्षण हवंय तुम्ही सांगू शकता. आणि प्रियांनो, भेटूया आपण लवकरच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. थांबूया तर. चला. गॉड ब्लेस यू.